खूप टायमापासून उभी होती लाईन मध्ये. अचानक माझा नजर गेली या दुकानावर. मी विचारात पडले की हे दुकान एवढं कसं काय खाली आहे. ह्या दोन मुलं आमच्या पाठी होते आणि मधूनच आमच्या लाईन मध्ये घुसले. बाहर बाहर भी यही से निकलना है क्या? नहीं एंड कहाँ पहले अभी तो लाइन खोज रहे हैं हम लोग लाइने के लिए। हाँ हेलो इधर यही लाइन है काल भैरव लाइन। ये लोग उल्टा आ रहे लगते हैं, वहां से आ रहे हैं। खत्म नहीं होगा। वाराणसीच्या प्रत्येक गल्लीमध्ये असे देऊळ आहेत आणि माझी खूप इच्छा झाली होती या देवळात जायची आणि मी जाऊन पण दर्शन घेऊन आली होती. माझं सेकंड टाइम होतं नॉर्थ साइडला आणि मला बरेच गोष्टी इकडचे नाही आवडले. इथले लोक खूप उद्धटपणाने बोलतात. त्यांना जरी नीट विचारलं ना ते उलटच बोलतात आणि इग्नोर करतात. त्यांच्या भाषेतच ते काहीतरी बोलून जातात. असं वाटतं की आपल्याला काही समजत नाही, पण आपण असा विचार करतो की जाऊ दे, पण दुसऱ्या स्टेटला गेलो कशाला भांडणं हे विचार करून सोडून देतो. मंदिराची पाठची गली आहे. ज्यांच्याकडे VIP पास आहे ते लोक इथूनच जातात आणि बाहेर येतात. 1 तासच्या वरती झालं तर लाईन काय येत नव्हती आणि ह्या दोघांचं भलतंच काहीतरी सुरू झालं. तो याड्यासारखा करतोय. चला माऊली चला चला आलेल्या सर्व अरे म्हणून तर ओरडतोय ना, मराठी समजत नाही म्हणून तर ओरडतोय. तुला आता कळलं का? A few moments later. फायनली आम्ही मंदिराच्या इथं पोहोचलो. खूप उशिरानंतर पाय एकदम असे दुखून गेले होते लाईन मध्ये उभा राहून. असं झालं होतं की मी कधी मंदिराच्या पोहोचते आणि दर्शन घेते. महादेवला बघण्यासाठी खूप आतुरलेले होते माझे डोळे. 28 तासाची जर्नी नंतरनी आम्ही पोहोचलो होतो रात्री हॉटेलला 2 वाजता. त्यानंतर मला काही झोपच लागत नव्हती. 5 वाजता मी झोपले, त्यानंतर उठले 8 वाजता. आवरून वगैरे आम्ही निघालो फटाफट महाकालच्या दर्शनासाठी. मंगळवार असून सुद्धा पण प्रचंड गर्दी होती. मला वाटलं की फक्त सोमवारी गर्दी असतं, पण नाही, इथे कधीही या तुम्हाला गर्दीच भेटेल. मी इथे फोटो व्हिडिओज अलाउड नाहीये. मी लपून व्हिडिओज घेतली होती. एक मुलगा बघितला मला व्हिडिओ काढताना आणि ओरडला. तो बोला की मॅडम तुम्ही पुढे जा. नंतर वाटलं तर व्हिडिओ काढा, पण काही गप्पसत नाही. जेवढं जमलं मी तेवढा व्हिडिओ काढला बाहेरचा आणि आतला. मला रोशन पण ओरडला की व्हिडिओ नको काढू, परत तो ओरडेल. चला ना पुढे नको काढू ना व्हिडिओ. ची पाणीपुरी वेगळीच असते, आपल्या मुंबईसारखी नाही भेटत. छानपैकी दर्शन झालं. त्यानंतर आम्ही आलो या रेस्टॉरंट मध्ये जेवायला. सगळ्यांना खूप भूक लागली होती आणि मला पण खूप भूक लागली होती, कारण आम्ही कोणच सकाळी ब्रेकफास्ट केलं नव्हतं. डायरेक्टली आम्ही मंदिरात पोहोचलो दर्शनासाठी. ऑर्डर केली होती पनीर टिक्का मसाला, नान आणि रोटी. तशी मी एंट्री केली रेस्टॉरंट मध्ये. त्यांना मी एकच विचारलं की हा हॉटेल व्हेज आहे का नॉन व्हेज. त्यांनी बोलला मॅडम आमचं हॉटेल पूर्ण व्हेज आहे. आणि मी दुसरा प्रश्न त्यांना हे विचारलं की इकडचं जेवण कसं आहे, कारण का हॉटेल बाहेरून बघून खूप छान वाटत होतं. मला इकडचं जेवणाचं टेस्ट कसं असेल त्याची काय आयडिया नव्हती, म्हणून मी हा प्रश्न त्यांना विचारले होते. मॅडम स्माइल प्लीज. ठेव ना मग का ठेव ना. तू मिच नको करू रोशन. ऑलरेडी तुम्हाला डोकं खराब केलेलं आहेस, तू परत नको करू. रोशनचं आणि माझं भांडण झालं होतं. ऍक्च्युली मी त्याच्यावरती रागवली होती. त्याला माहित होतं व्हिडिओ चालू आहे आणि तो मला राग देण्यासाठी मध्ये मध्ये हात टाकत होता. तुझे नखरे का कमी असतात. मी आलेला त्याला विचारते भैया जेवण चांगलं असणार ना. टिक्का मसाला मध्ये गुळ कोण टाकतं. मी फर्स्ट टाइम अशी भाजी खाल्ली असेल गुळाची, पण टेस्ट होती. तो छोटा ग्रुप आहे पण त्यामध्ये हा एक कार्टून आहे, सर्वांना हसवतच राहतो. अगं बाई ह्याला पण भरू ना आदित्य.
फटाफट आम्ही जेवण करून पोहोचलो सारनाथला. आमचा ऑटोवाला पण थांबायला रेडी नव्हता, किचकिच खूप करत होता. वाल्यानी आमच्याकडून घेतले होते एका दिवसाचे 850 रुपये. तिघं पुढे पुढे जाते ना, पाठी पण बघते आम्ही येत आहेत की नाही. ते लोक असेच करतात मग ते म्हणून मला खूप राग येतो. मी लोकांनी छान छान फोटो काढलो, ग्रुप फोटो आणि सिंगल. त्यानंतर आम्ही पुढे निघालो पूर्ण गार्डन बघण्यासाठी. गार्डन खूप मोठं होतं. साडी घालून फिरणं पूर्ण दिवस हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क होता. तर कुठं आलं तुम्ही जर फर्स्ट टाइम येत असेल सारनाथला आणि तुम्हाला माहिती नाहीये डिटेल जागेबद्दल, तर इकडे गाईड पण भेटून जातं. कल्पना करके बनवाए फर्स्ट ऊपर वाला देखेंगे उसको ध्यान मुद्रा बोला जाता है। इस मुद्रा में बैठकर भगवान को ध्यान किया करते हैं और सेकेंड उसके नीचे में जो है उसको ज्ञान मुद्रा बोला जाता है। उपदेश इस मुद्रा में बैठ के उपदेश ये वाला स्पीच उपदेश दिया करते हैं ऐसे कि है ना इसे हाँ हाँ उपदेश मुद्रा कि अभय मुद्रा है, फिर ध्यान मुद्रा है। ऊपर वाला ध्यान मुद्रा और नीचे वाला स्पीच उपदेश मुद्रा। और दो देखेंगे तो सेम है। असं छानपैकी एक मंदिर होतं, त्याच्या आतमध्ये बुद्धाचं स्टॅच्यू होतं आणि असं फील येतं की खरंच आपण कुठे बाहेर आलोय आणि मन प्रसन्न होऊन जातं. व्हिडिओ मध्ये येतात मी सोडून. अरे ब्लॉगरचं बळा कामच ते असतं. ब्लॉगर पण येतात समजलं, जे व्हिडिओ शूट करतात. फ्रंट कॅमेरा दिलाय तुम्हाला. असं असं हा तसं तसं घेऊन जायचं. ब्लॉगर असेच दिसतात. हाय गाइस, तो आज हम आए देखो सारनाथ और हमको मिलेगा एक गाइड. एक गाइड हमारा नकली गाइड झोला लेके घूम रहा है. तर तुम्ही प्लॅन करत आहे सारनाथला यायचं तर प्लीज मी सांगेल तुम्हाला एक दिवस तर पूर्ण सारनाथच फिरा, कारण का इतकं मोठं आहे की तुम्हाला एका दिवसामध्ये 3 प्लेस जमणार नाही. आम्ही आलो तर दुसऱ्या प्लेसला. इथे बघण्यासारखं आहे, अशोक स्तंभ आहे, मंदिर आहे बुद्धांचा, खूप सारे गोष्टी आहेत. भारतामध्ये असून पण कधी जात नाही. माझ्या बाजूला जे ग्रुप होता सगळे लोक श्रीलंकावरून आले होते. दरवर्षी ते लोक येतात, पण भारतामध्ये असून सुद्धा पण फिरत नाही. प्रत्येक जागेवरती स्टॉल्स आहेत आणि खूप छान छान वस्तू भेटतात. जर तुम्हाला गिफ्ट करायचं असेल ते पण तुम्ही घेऊ शकता. मी लोकांनी परत गाईड हायर केलं होतं आणि तो इतकं छानपैकी समजून आम्हाला सांगत होता. 1-2 स्पॉट असे आहेत की तिथे तुम्हाला तिकीट काढावं लागते तरच तुम्हाला एंट्री देतात. मी आलो होतो एक प्राचीन बुद्ध टेम्पल मध्ये. आमचा गाईड खूप छानपैकी त्यांनी आम्हाला समजून सांगितलं होतं, तुम्ही पण ऐकू शकता. थोड़ा शॉर्टकट में बताएं इस टेम्पल्स के बारे में सर. भैया सुन लीजिए कुछ है इसके बारे में जान लीजिए, बस तुरंत शॉर्टकट मत, 1 मिनट लगेगा. तो सामने जो टेम्पल है इस टेम्पल को बोलते हैं जैपनीज टेम्पल. इस टेम्पल को 1993 में बिल्ड किया गया. सामने जो टेम्पल का डिज़ाइन है ये डिज़ाइन को बोलते हैं पगोड़ा डिज़ाइन है. सबको थाईलैंड, जापान, कोरिया, म्यांमार, वर्मा, चाइनीज, तिब्बत, वियतनाम, श्रीलंका, भूटान बहुत सारे कंट्रीज में मॉन्क लोग रहते हैं अपना मंदिर और घर इस टाइप में बिल्ड कराते हैं. ये बुद्धिस्ट लोग का फेवरेट डिज़ाइन होता है. अंदर में जो बुद्ध का स्टेचू जो बनाया गया ना, दोनों सैंडल से बनाया गया और गोल्डन का पॉलिश किया गया. राइट वाला गौतम बुद्ध का जो फर्स्ट शर्मा स्तूप के पास बैठ के दे चुके. लेफ्ट वाले को बोलते हैं मैत्री बुद्धा, फ्यूचर बुद्धा. जापानीज लोग का मानना है कि लॉर्ड बुद्धा की फिर से धरती पे बाढ़ मिलेंगी, इसलिए फ्यूचर बुद्धा के नाम से जाना है. जैसे हम लोग के हिंदू धर्म के अनुसार विष्णु जी के 9वां अवतार बुद्धा जी को भी माना जाता है ना. फर्स्ट पूर्व मत्स्य, वराह, नरसिंह, वामन, परशुराम, राम, कृष्ण, बुद्ध, कल्कि 10 अवतार हैं. जैसे कल्कि हम लोग में भी आने वाले हैं आज चूँकि किसी ने पता, ऐसे इन लोग का भी मानना है. तो बुद्ध का 29 होता है राइट. और जो बिल्ड के सामने उनका स्टेच्यू है, फाउंडर ऑफ श्रीलंका कहते हैं राजा, उनका नाम था श्री अनागारिका धर्मपा राइट. वो भी बौद्धिज्म को एक्सेप्ट किए, बौद्ध धर्म को यहाँ पे फेमस है. फोटो ले लीजिए, अंदर दर्शन करना है. हा बघण्यामध्येच आमचा टाइम निघून गेला होता आणि आम्ही निघालो होतो पटकन काशी टेम्पलला. तिथे लोकांची गर्दी काही संपतच नाहीये. इकडचे लोक इतके डेंजर आहेत ना, कसेही गाडी चालवतात. मी सगळ्यांना विचारत होतो की काशीला जाण्यासाठी कोणती गल्ली, आणि फायनली आम्हाला ती गल्ली भेटली. मुलगा आम्हाला रस्त्यात भेटला. तो सांगत होता की कसं जायचं टेम्पलला आणि तो आम्हाला घेऊन गेला होता त्यांच्या दुकानावर. त्या दुकानावर पोहोचल्यावर तो बोलतो की काशीला फोन अलाउड नाहीये, तुम्हाला लॉकर मध्ये ठेवून जावं लागेल. The next day. मॉर्निंग, वेलकम टू डे 2.
सॉरी, काल मी शूट नाही करू शकली. खूप उशिरा आम्ही पोहोचलो होतो हॉटेलवर. सगळे लोक फोन ठेवून गेलो होतो. खूप लाईन होती. 3 तासानंतर आमची लाईन आली होती. आमचं दर्शन खूप छान पैकी झालं होतं. आलो होतो या रेस्टॉरंट मध्ये मॉर्निंगचा ब्रेकफास्ट करण्यासाठी, पण रोशनचं इथं नाटक सुरू झालं होतं. म्हणणं होतं की एवढा हायफाय रेस्टॉरंट मध्ये बसून काय खायची गरज होतं, बाहेर पण आपण खाऊ शकतो. ऐकून माझं डोकं खराब झालं आणि आम्ही उठून बाहेर आलो आणि इथं त्याला चाय प्यायचं होतं म्हणून थांबलो होतो. हाय का चांगला चहा? मग कशाला घेतलं? रोशन काही चहा नाही पिला. आम्ही निघालो घाट बघण्यासाठी. रोशनने फर्स्ट टाइम भांग घेतली होती. त्याला मी बोलली होती की नको घेऊ, तरी तो ऐकला नाही आणि हा पागलगिरी करत होता. एन्जॉय रस्त्यावर करायचा का? दरवर्षी असंच गर्दी असते देव दिवाळीला आणि चालायला जागा पण नव्हती, इतके लोक आले होते. चांगलं हॉटेलमध्ये बसलो होतो आम्ही आणि त्यांनी आणला मला ह्या हॉटेलमध्ये ब्रेकफास्ट करण्यासाठी. सांगितलं तर माझी इच्छा नव्हती इथे बसून खायची, पण काय करू, खूप भूक लागली होती आणि तो आम्हाला घेऊन आला. ऑप्शनच नव्हतं आमच्याकडे. आम्ही बसून इथं खाल्लो कसं तरी. बनारस मध्ये बघायला बरेच गोष्टी आहेत, पण 3 दिवसामध्ये आपण इतका काय गोष्टी कव्हर करू शकत नाही. त्याच्यासाठी ना आपल्याला 15 दिवसची सुट्टी काढून यावं लागते, तरच आपण सगळ्या गोष्टी कव्हर करू शकतो. त्याने मला माफ करा, कारण माझा ब्लॉग लेट अपलोड होत आहे वाराणसीचा. मला टाइमच भेटत नाहीये एडिटिंग करायला, त्यासाठी माझे व्हिडिओज लेट येत आहे. ट्राय करेल ब्लॉग टाइम मध्येच अपलोड करण्यासाठी. बनारसला आला ना तुम्ही नक्की हे ट्राय करा. ड्रायफ्रूट वालाही आहे सब. नाही नाही ड्रायफ्रूट अगं बाबा येला कुठं पण आता बघू बरं. पोहोचलो होतो गंगा घाटला आणि ऑलरेडी आमचा डील झालं होतं बोटीवाला सोबत. लोकांचं त्यांनी सांगितलं 2000. मी त्याला बोलली की 1200 रुपये घे, पण तो रेडी नव्हता कारण देव दिवाळीमुळे. मला बोललं होतं की 66 घाट आम्ही तुम्हाला फिरून आणू, त्या हिशोबाने तुम्हाला सांगितलं 2000. बाकीचे लोक घेत आहे 5000. तो काहीतरच रेट सांगतात, पण आपल्याला बार्गेनिंग करता आलं पाहिजे. गंगा घाटला पोहोचल्यानंतर मी बघितली एवढी गर्दी, बाप रे, सगळे लोक अंघोळ करत होते. मी मला बोलली होती की तू गंगा घाटला गेली ना पाणी घेऊन ये, आणि मला समजत नाही की मी पाणी हे कसं घेऊन जाऊ घरी, कारण का सगळे अंघोळ केलेलं पाणी होतं. हा माणूस आमचा बोटीवाला पूर्ण घाट आम्हाला फिरून आणणार होता आणि इथं रोशन भांग घेतल्यामुळे त्याला कळत नाही की तो काय करतोय. हे बघा, आम्ही केली होती पर्सनल बोट. एवढी मोठी बोट होती आणि आम्ही बोटीमध्ये 4 जणच होतो. ऑलरेडी मी ब्लॉग स्टार्ट केली होती. एका हातामध्ये होता माझा फोन आणि मी एवढी रिस्क घेऊन चढली होती बोटीमध्ये. असून सुद्धा पण काय कामाचे नाही. मी खरं सांगते, कोणी आपल्याला हेल्प नाही करत, सगळं आपल्यालाच बघावं लागतं. आता बोल ना ह्या बोटीत ना त्या बोटीत चला. अरे भैया घाट खूप सुंदरपैकी सजवलं होतं आणि बघून खूप छान वाटत होतं. आणि मी मम्मीला व्हिडिओ कॉल केली होती. मम्मीला पण खूप आवडलं होतं बघून. ते नेटवर्कचा इश्यू असल्यामुळे ती काय बोलत होती मला नाही कळत होते. ती जे पण बोलत होती मी फक्त हा करत होते. मला कसं आवडला पार्ट 2 ब्लॉग प्लीज कमेंट करून सांगा, आणि मी लवकरच पार्ट 3 पण अपलोड करेल. आणि तुम्ही ब्लॉग जर बघत आहे ना तर प्लीज लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कोणी माझा पार्ट 1 ब्लॉग नाही बघितलं असेल, मी डिस्क्रिप्शन मध्ये लिंक जरूर मेन्शन करेन.